बादशहा औरंगजेब दिवाणी खासच्या जलसीत बसला होता. शेजारी वजीर होते. दरबारचे मौलवी हजर होते. रामसिंगला पाहताच बादशाह खुश झाला. त्याला शिवाजी आठवला. आजचा दिवस शिवाजीचा शेवटचा होता. आज सायंकाळी तो हलविला जाणार होता आणि विठ्ठलदासाच्या हवेलीत प्रवेश करताच त्याला समाधी मिळणार होती. औरंगजेब म्हणाला, ये रामसिंग. रामसिंग खाली मान घालून उभा होता. सदैव हसतमुख दिसणारा रामसिंग आज गंभीर का, याचे औरंगजेबाला कोडे पडले. त्याने विचारले, रामसिंग, कसलं संकट कोसळले तुझ्यावर? रामसिंगाने मान वर केली. त्याचे डोळे भरले आणि त्यातून अश्रू ठिबकले. रामसिंगने सांगितले, अन्नदाता, बातमी वाईट आहे. शिवाजी नाहीसा झाला. औरंगजेबाला त्या वाक्याचा अर्थ कळायला काही अवधी लागली. दाढीवरून त्याचा हात सुटला. जपाच्या माळेचे मणी भरभर सरकू लागले. संतापाने उठत औरंगजेब ओरडला, कसा गेला शिवाजी? पहारे सक्त होते, पण आज सकाळी तो नाहीसा झाला आहे. त्याच्या डेऱ्यात कोणी नाही. औरंगजेबाच्या त्राग्याला सीमा राहिल्या नाहीत. त्याने फुलाद खानाला बोलावले. फुलादने कुराणाची शपथ घेऊन सांगितले की शिवाजी अदृश्य झाला. फुलाद खाना इतका इमानी सेवक नव्हता. औरंगजेब ओरडला, रामसिंग, हे तुझंच कृत्य. तू त्याला पळवलंस. अन्नदाते, क्षमा असावी. माझा पहारा आत होता, पण बाहेरचा पहारा खुद्द फुलाद खानाचा होता. हे अलीजांनी धाणी घ्यावं. औरंगजेबाने चारही वाटा शिवाजीचा शोध करण्याची आज्ञा दिली. सारे सरदार शोधासाठी निघाले. त्यात रामसिंग होते. आग्रा शहरातील घर तपासायची आज्ञा झाली. संभाजीसह जाणारा शिवाजी कुठे ना कुठे सापडेल ही औरंगजेबाला आशा होती. तसा तपास होत होता. आग्र्यातील कुंभाराचे घरी तपासले गेले, पण कोणी सापडले नाही. हवेलीच्या तळघरात लपून राहिलेले राजे तेथेच राहिले. रामसिंगाचे पहारेकरी पकडले गेले. त्यांना मारबडव झाले, पण तिथून काही निष्पन्न झाले नाही. आग्र्याच्या झडतीत त्र्यंबकेपंत आणि रघुनाथपंत मात्र सापडले. फुलाद खानाने सारा राग त्यांच्यावर काढला. त्या दोघांचा पुष्कळ छळ झाला, पण काहीच माहिती मिळू शकली नाही. राजांनी दिलेला हत्ती बरोबर घेऊन जात असलेले कवी परमानंदही ह्या धरपकडीत सापडले. औरंगजेबाची अवस्था वेड्यासारखी झाली होती. त्या घटनेवर त्याचा विश्वास बसत नव्हता. फुलाद खानाच्या सांगण्याप्रमाणे शिवाजी खरोखरच गुप्त झाला नसेल ना? शास्त्रखानाच्या वेळी तो भिंतीतून प्रकट झाला, तसा तर तो येणार नाही ना? स्वतःच्या जीवाला सांभाळणारा औरंगजेब तो धोका घेऊ इच्छित नव्हता. त्याने आपल्या भोवती कडेकोट पहारा बसविला. शेजारी मौलवी ठेवली. रामसिंगाची मानसक काढून घेतली. नेताजीला कैद करून पाठवण्याचा हुकूम मिर्झा राजांना पाठवला. आग्र्यातील वातावरण बरेचसे निवळले होते. राजांचे हेजीब राजांना बातम्या आणीत होते. एके दिवशी राजांनी बैराग्याचा वेश धारण केला. साऱ्यांनी राजांचे अनुकरण केले. साऱ्यांची मने राजांना वैराग्याच्या वेशात पाहून कळवळली. राजे म्हणाले, निराजी पंत, फार दिवसांची आमची इच्छा या सोंगाने पुरी होत आहे. वाईट एवढंच वाटतं की योग्यता नसता हा बैरागी वेश धारण करीत आहे. ती योग्यता येईल तेव्हा जीवनाचं सार्थक होईल. राजे निराजीपंतांना सांगत होते, निराजीपंत, तुम्हाला बैराग्यांची भाषा येते ना? जी. तुमची निवड त्यासाठी केली होती. आता तुम्ही आमचे महंत. तुमचं नाव कल्याण, माझं आनंद. आम्ही सारे तुमचे शिष्य. राजांनी सर्वांना नावे दिली. हळूहळू एक दोघे मिळून आग्र्याबाहेर पडत होते. राजांनी 3 गट केले. बैरागी, उदासी, गोसावी तिन्ही गटांचे वेश निराळे. 2-3 दिवसात सारे आग्र्याबाहेर पडले. दक्षिणेत तपास जारी असणार हे ओळखून सारे उत्तरेकडे निघाले होते. रात्री सर्वांचा मुक्काम धर्मशाळेत होता. धुमी पेटून बैरागी बसले होते. धर्मशाळेत एक इसम कोपऱ्यात बसून होता. त्याच्या मस्तकी रुमाल होता. अंगात रेशमी अंगरखा व विजार होती. त्याच्याजवळ एक पेटी होती. बैरागी धर्मशाळेत आल्यापासून तो त्यांना निरखीत होता. पहाट झाली. सारे बैरागी तयार झाले आणि तो इसम आला. म्हणाला, महाराज, जरा कृपा करा. निराजी पंतांनी त्याला बारीक नजरेने न्याहाळले. काय हवं? मी अत्तरिया आहे. भारी काणोजी अत्तर माझ्याजवळ आहे. अत्तरांची पेटी उघडून तो म्हणाला. सारे हसले. निराजी पंत म्हणाले, बाबा रे, आम्ही बैरागी. राखेचं सुद्धा आम्हाला ओझ. तुझं अत्तर कोण घेणार? असं म्हणू नका. नामी अत्तर आहे. माझा केवढा अगदी अस्सल आहे. असा केवढा मिळायचा नाही.
ते ऐकत असलेल्या राजांचे कान तीक्ष्ण बनले. ते पुढेच आले. त्यांनी सांगितले, आम्हाला केवडा हवा होता. त्याच्या शोधात आम्ही होतो. सारे थक्क झाले. अत्तरियाने विचारले, केवडा हवा? हा केवडा. अत्तरियाच्या नजरेला नजर देत राजे म्हणाले, कलश? जी अत्तरिया म्हणाला, मथुरेच्या आसपास आमची वाट पहा, आम्ही येऊ. अत्तरिया निघाला. राजांनी आपल्या झोळीतून काही रत्ने काढून त्याच्या हाती ठेवली. सारे गोंधळात पडले होते. राजे म्हणाले, हा कप कलशाचा माणूस. केवडा हा सांकेतिक शब्द. बैरागी परत वाटेला लागले. सारे मथुरेत पोहोचले. मोरोपंत पिंगळ्यांचे मेहुणे मथुरेत होते. निराजी पंतांचे कप कलश बरोबर आधीच पत्र गेले होते. मोरोपंतांचे मेहुणे कृष्णाजी पंत व यांचे भाऊ काशीराव व विसाजी पंत यांनी संभाजीराजांची जोखीम स्वीकारली. राजे कृष्णाजी पंतांना भेटले. ब्राह्मण वेशातील संभाजीराजे वैराग्यांना पाहून चकित झाले. राजांची ओळख पटली. राजांनी संभाजीराजांना मथुरेत ठेवले. आपण मुलखात गेलो की दूत पाठवू, मग संभाजीराजांच्या सह कृष्णाजींनी यावे असे ठरवून राजांनी मथुरा सोडली. राजे काशीच्या वाटेला लागले. काशीला जाऊनही राजांच्या जीवाला समाधान नव्हते. कब कलशने राजांना सर्वतोपरी मदत केली होती, पण राजांचे मन काशीत रमत नव्हते. राजांना आपली काशी आठवत होती. राजगड, तिथे डोळ्यात प्राण आणून वाट पाहणारी जन्मदात्री. राजगडाच्या पद्मावती माचीवरील राजवाड्यात शांतता होती. सदरेवर कोणी नव्हते. मोरोपंत, बाळाजी वगैरे मंडळी फडात कामात गुंतली होती. जिजाबाई अद्याप देवघरातच होत्या. राजे आग्र्याला गेल्यापासून यांचा बराचसा वेळ देवपूजेत, उपास तापासात जाईल. दिवसेंदिवस त्या थकत चालल्या होत्या. त्यांच्या घायाळ मूर्तीकडे पाहिले तरी साऱ्यांचा जीव कळवळू नये. जिजाबाईंना धीराचे शब्द सांगणाऱ्यांचे शब्द आता संपत आले होते. अनेक वंदता उठत होत्या, पण जिजाबाईंच्या कानी काही जाऊ नये याची काळजी सर्वजण घेत होते. मोरोपंत दप्तरी बसले होते. मध्यान काळ टळत आला होता. मोरोपंतांना भेटण्यासाठी एक स्वार आल्याची बातमी घेऊन जासूद आला. मोरोपंत उठले. स्वाराला घेऊन येण्याची परवानगी दिली. मोरोपंत सदरेवर वाट पाहत होते. स्वार जेव्हा दाराशी आला तेव्हा मोरोपंतांचा विश्वास बसेना. मोरोपंत धावले. त्यांनी महादेवला कडकडून मिठी मारली. त्याला हाताशी धरून मोरोपंत दप्तराखोलीत गेले. आधीर झालेल्या मोरोपंतांनी विचारले, राजे कसे आहेत? राजे सुखरूप आहेत, महादेव म्हणाले. कुठे आहेत? ते माहीत नाही, महादेव म्हणाले. त्याचा अर्थ? महादेवने आग्र्याची हकीकत सांगितली. आपण आग्र्याच्या बाहेर पडेपर्यंत घडलेला सर्व वृत्तांत कथन केला व तो म्हणाला, राजांच्या आज्ञेप्रमाणे नरवर घाटी ओलांडून आम्ही राजांची वाट पाहत होतो. एके दिवशी राजे पळाल्याची धामधूम झाली आणि तपास जारी झाला. राजांच्या आज्ञेप्रमाणे मी इकडे आलो. राजांनी काय आज्ञा केली? महादेव सांगत होता. राजांनी मला निरोप देताना सांगितलं, महादेव, जेव्हा आम्ही सुटल्याचं समजेल तेव्हा तू राजगड जवळ कर. आम्ही पळालो हे कळता साऱ्या मुलूकभर आमचा शोध जारी होईल. फार धोके पत्करून आमचा मार्ग आम्हाला अक्रमावा लागेल. तू गडावर जाताच मोरोपंतांना भेट आणि त्यांना सांग, राजे सुटले, गडावर सुखरूपपणे आले म्हणून गडावर तोफांचे आवाज करा. एवढा निरोप सांगितला की ते सर्व समजले. मोरोपंतांच्या नेत्रातून अश्रुधारा लागल्या होत्या. साऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान प्रकटले होते. ते गहिवरून म्हणाले, अशा राजाची सेवा करायला मिळते, केवढं भाग्य. मला सारं समजलं. अरे राजांचा नजरबाज तू, तुला एवढं कळलं नाही? अरे वेड्या, इथं गडावर तोफा झाल्या. राजे आल्याची बातमी पसरली की आपोआप ती औरंगजेबाच्या कानावर जाईल. राजांचा चाललेला शोध थांबेल. राजांचा मार्ग निर्धोक होईल. तू इथंच थांब, मी महासाहेबांना भेटतो, मग तू भेट. मोरोपंत बाहेर पडले. तोच मनोहरी धावत आली. तिने विचारले, पंत, महादेव आला? छे, मनोहरी निराश झाली. ती म्हणाली, मघा कोणीतरी त्याच्यासारखं पाहिलं, तसं वाटलं. भात झाला असेल. महासाहेबांची पूजा झाली? हो, नुकत्याच महाली आले. मोरोपंत आत आले. जिजाबाई बैठकीवर बसल्या होत्या. शेजारी पुतळाबाई उभ्या होत्या. मोरोपंतांना पाहता जिजाबाई म्हणाल्या, ये बाबा, का आलास? पूजा झाली का? मी जेवले का हेच विचारायचंय ना? नाही महासाहेब, एक छोटी बातमी आणली. कसली बातमी? काही कटकटी सांगू नको. काही असलं तर सोयऱ्याला सांग, ती ठरवी. मोरोपंत नेहमीची अदब सोडून जिजाबाईंच्या जवळ बसले. सहजपणे म्हणाले, मासाहेब, राजांनी औरंगजेबाच्या हातावर तुरी दिल्या. कुणी सांगितलं? जिजाबाईंनी विचारले. खरं आहे राजे,
कडेकोट पहाऱ्यातून सुटले गेले. राजे राजगडाच्या वाटेवर आहेत, चिंता करण्याचं काही कारण नाही. अरे पण कुणी सांगितलं, स्वप्न पडलं का? नाही मासाहेब, महादेव आला आहे. कुठं आहे? उठू नका मासाहेब, मी बोला होतो. दाराजवळ सारे एकत उभी असलेली मनोहरी फडाकडे धावली. एकच आनंद उसळला. बिचारा महादेव उत्तरे देता देता दमून गेले. जिजाबाईंनी देव्हाऱ्यापुढे जाऊन मस्तक टेकले. मोरोपंतांनी राजांचा निरोप जिजाबाईंना सांगितला. मग तोफांची आज्ञा व्हावी. अरे पेशवा ना तू, कसं विसरतोस? रात्र होऊ दे, गडाखाली मेना जाऊ दे, पथकासहित गडावर परत येऊ देत, गडाचे पहारे जारी करा, सकाळी तोफांचे आवाज करा, राजे गडावर आल्याचं जाहीर करा. रात्री मोरोपंत शाही पालखी घेऊन गडाखाली उतरले. मध्यरात्रीच्या सुमारास शाही पालखी गडावर आली. पालखीचे पडदे सोडले होते. सकाळी गडावर बातमी पसरली, राजे आले. गडावरून तोफांचे आवाज होत होते. राजे आजारी होते, पण गडावर पोहोचले होते. दक्षिणेतल्या मिर्झा राजांना ती बातमी कळली. त्यांनी औरंगजेबाला कळविले. राजगडाचे पहारे सक्त झाले. येणारा प्रत्येक माणूस खात्री करून आत घेतला जात होता. मोरोपंतांच्या हुकमाखेरीज कोणाला गड उतरता येत नव्हतं. शिवाजीराजे बैराग्याच्या वेशात मार्ग क्रमित होते. चांदा, इंदूर या परगण्यातून राजे भागानगर मुलखात आले. सृष्टीचे बदलणारे परिचित रूप पाहून राजांना हुरूप येत होता. चालण्याच्या कष्टांचा विसर पडला. संध्याकाळ होत आली होती. एक चिमुकले गाव झाडीच्या कुशीत वसले होते. गावावर धूर उतरत होता. निराजीपंत म्हणाले, राजे त्या गावात आश्रय घेऊ. ठीक आहे. चारही बैरागी त्या दिशेने चालू लागले. गावाजवळ येताच गावकरी कुतूहलाने त्या बैराग्याकडे पाहत होते. निराजी चौकशी करीत होते. गावात धर्मशाळा नव्हती. एका कुळवाड्याने त्यांचे स्वागत केले. घराच्या कट्ट्यावर जागा दिली. हातपाय धुवून राजांनी आपली घोंगडी पसरली. निराजीने आसन घातले. निराजी बसताच बाकीचे सारे बसले. निराजीपंतांना बाकीचे म्हणाले, महाराज लोक केवढे भाविक आहेत नाही? निराजीपंत म्हणाले, आनंद, दारी आलेल्या अतिथीचे स्वागत हा तर हिंदूचा आचार. अशी भोळी निरागस माणसं समाजात आहेत म्हणून तर आपल्यासारख्या वैराग्याचे दिवस जातात. त्या कुळवाड्याची पत्नी बाहेर आली. वाळल्या शेंगा बैराग्यांच्या मध्ये ठेवून साऱ्यांना नमस्कार करून ती आत गेली. कुळवाडी बाहेर आला. शेंगाकडे बोट दाखवीत तो म्हणाला, घ्या महाराज. सर्वांनी विचारले, तुमचं नाव काय? रावजी पाटील म्हणतात मला. तुम्ही पाटील आहात? निराजींनी विचारले. रावजी हसला, म्हणाला, महाराज घराण्याची पाटीलकी होती. मोगलाईत गेली, नाव राहिलं. नाव पाटील, पण पोट भरायची पंचाईत. ती पाळी जास्त दिवस राहायची नाही. राजे म्हणाले, निराजी म्हणाले, पाटील आमचा आनंद भविष्य चांगलं जाणतो. त्याचे बोल खोटे व्हायचे नाही. पाटील उठला. राजांचे पाय धरी तो म्हणाला, आनंदजी, गरिबाचं कल्याण होईल. तुमच्या तोंडात साखर पडेल. रात्री पाटलाच्या पत्नीने साऱ्यांच्या हातावर भाजी भाकर ठेवली. गरम भाजी भाकर पाहून राजे म्हणाले, आई तुमचं कल्याण हो. त्या बाईने राजांच्याकडे पाहिले. तिचा संताप उफाळला. ती म्हणाली, बाबांनो, हाती घास आला तो गप खावा. राखलं असतं तर 2 गोड घास घातलं असतं, पण तो शिवाजी आहे ना व, तो गोड घास कसा गिळू देणार? सारे चपापले. आश्चर्य न दाखवता राजे म्हणाले, काय केलं शिवाजीनं? आता मोगलाईत आम्ही सापडलो, तो काय आमचा गुन्हा आहे होय? शिवाजी राजांचं सरदार ते प्रतापराव, आनंदराव, तेलंगराव अख्ख्या मोगलाईत धुमाकूळ घालताय. गाव लुटली, बादशहानं पकडलं होतं म्हण. तिथेच मेला असता तर बरं झालं असतं. शिवाजी सुटला म्हणजे तुम्हास ठाव नाही? पाटलाने विचारले. आम्ही बैरागी, शिवाजीची चौकशी कशाला करतो? निराजींनी सांगितले. शिवाजी राजा सुटला एवढंच नव्हं तर गडावर पोचला बी. साऱ्या गडावरनं तोफा झाल्या. असं? राजे म्हणाले. पण आई म्हणते ते खरं? पाटील म्हणाले, तिचं काय ऐकता? परड्यातलं लाकूड गेलं तरी 6 महिने कलकलणारी ही बायकांची जात. या मुसलमानांचा लई माजोर झाला होता. जशा राजांच्या फौजा आल्या तशी नांगी टाकून बसल्यात. आता वाळल्याबरोबर वलं जरा जळायचंच. राजांनी भाकर खाली, घोंगडी पसरून राजे झोपी गेले. पहाटेला पाटलाचा निरोप घेऊन बैरागी मार्गस्थ झाले. थोड्याच दिवसांनी राजे आपल्या भागात. त्या अमराया, डोंगरदऱ्या, नजरेत येणारे दूरचे गड. निराजीपंत म्हणाले, राजे, आपण आपल्या मुलखात आलो. आता प्रकट व्हायला काही हरकत नाही. नाही निराजीपंत, गडावर गेल्याखेरीज हे मुळीच करायचं नाही. निराजीपंत काही बोलले नाहीत. भर उन्हाचे राजे रस्त्यावरून जात होते. निराजीपंतांनी राजांना थांबवण्याची खूण केली.
घोड्यांच्या टापांचा आवाज कानावर येत होता. आवाज मोठे होत होते. रस्त्यावरून उधळत येणारे अश्वपथक नजरेत आले. भरधाव वेगाने अश्वदळ येत होते. चारी बैरागी रस्त्याच्या बाजूला झाले. अश्वदळ नजीक आले. घोड्यांचे लगाम खेचले गेले. अग्रभागी सरदार पायउतार झाला. अग्रभागीचा सरदार पायउतार झाला. राजांनी प्रतापराव गुजरांना चटकन ओळखले. प्रतापराव सरळ बैराग्यांच्या जवळ आले. निराजी पंत अग्रभागी होते. प्रतापरावांनी आदराने वंदन केले. निराजी पंतांनी आशीर्वादासाठी हात उंचावला. प्रतापराव म्हणाले, बैरागी, आपण कोण देशीचे? आम्ही काशीचे बैरागी. पण दक्षिणेत बरे उतरला. निराजी कुबडीशी चाळा करीत म्हणाले, बेटा, बोलून चालून आम्ही बैरागी. परमेश्वराच्या धर्तीवर फिरायला बंदी कसली? जिकडे कुडा तिकडे मुलूक थोडा. प्रतापराव क्षणभर त्या बैराग्याला निरखीत उभे राहिले. ते हात जोडून म्हणाले, महाराज, एक संकट आहे. ते टळेल का? आपण सांगू शकाल? निराजी पंत म्हणाले, बेटा, तो योग मला नाही. पण माझा हा शिष्य आनंद आहे ना, त्याला हा योग आहे. तो भूत भविष्य जाणतो. तू त्याला विचार. राजे थक्क झाले. राजे सावरून उभे राहिले. प्रतापराव नजीक आले. ते म्हणाले, महाराज, कृपा व्हावी. प्रतापराव त्या बैराग्याकडे पाहत होते. भगवी कफणी, डोक्याचा रुद्राक्षमंडित जटाभार कपाळावर, गालांवर केलेले भस्मलेपन, गळ्यातल्या माळा यांनी त्या बैराग्याचे तेज आणखीन वाढले होते. बैराग्याने डोळे मिटले. तो म्हणाला, बेटा, काय संकट आहे? प्रतापरावांनी पाहिले. स्वार बरेच लांब होते. प्रतापरावांनी शंकेने विचारले, महाराज, खरोखरच आपण भूत भविष्य जाणता ना? बैरागी संतापला. उग्र मुद्रा धारण करीत तो म्हणाला, संशयात्मा, बेटा, आमची परीक्षा करतोस? अरे, मी तुला पुरा जाणतो. तू कुडतोजी ना? प्रतापराव ही राजानं लावलेली उपाधी. आज तुझ्या हाताखाली 1000 स्वार मला दिसतात. तू सेनापती आहेस. आणि एक, तुझा राजा उद्यापी गडावर आलेला नाही. तो गडावर पोहोचला हे साफ खोटं आहे. तुझा राजा केव्हा भेटेल हे तुला विचारायचं होतं ना? धन्य महाराज, म्हणत प्रतापरावांनी बैराग्याचे पाय शिवले. महाराज, चूक झाली, क्षमा व्हावी. आमचे राजे उद्यापगडावर आले नाहीत. त्याच चिंतेत आम्ही आहोत. बैराग्याने आनंदाने डोळे मिटले. दीर्घ श्वास घेतला. आपले नेत्र प्रतापरावावर स्थिर करीत तो म्हणाला, बेटा, चिंता करू नको. तुझा राजा सुखरूप आहे. पण भेटतील केव्हा? अगदी नजीकच्या काळात. या सप्ताहात तू राजांचे पाय शिवत असलेला मला दिसतो आहेस. प्रतापराव आनंदी झाले. त्यांनी हात जोडले. महाराज, तसं झालं तर माझे हात स्वर्गाला लागतील. आपल्या हातातल्या सोन्याच्या कड्याकडे पाहत प्रतापराव म्हणाले, महाराज, आपलं भविष्य खरं ठरलं तर खुद्द राजांनी आपल्या हाताने या हातावर घातलेलं कडं मी तुमच्या हाती घालीन. त्यात आम्हालाही आनंद आहे. प्रतापरावांनी एकदम विचारलं, पण महाराज, आपला मुक्काम कुठे? आनंद हात उंचावत म्हणाला, बेटा, चिंता करू नको. तुझा राजा जेव्हा येईल तेव्हा मी होऊन तुझी गाठ घेईन. मी तिथंच असेन. बैराग्यांना वंदन करून प्रतापराव आपल्या अश्वदळासह दौडले. दाबून ठेवलेले निराजी पंतांचे हसू उफाळले. राजे गंभीर झाले. म्हणाले, निराजी पंत, पण माँसाहेब आम्हाला ओळखतील ना? निराजी पंत गहिवरले. ते म्हणाले, राजे, आईची नजर फसायची नाही. पायांची सदैव निगडीत असलेली नजर एक वेळ फसेल, पण सदैव डोळ्यात गुंतलेली नजर चुकेल कशी? राजांनी दीर्घ निश्वास सोडला आणि ते भरभर चालू लागले. राजांना राजगडाचे दर्शन झाले आणि राजांची पावले अडखळली. सूर्य माथ्यावर चढत होता. साऱ्यांचीच तीच अवस्था झाली होती. निराजी पंत म्हणाले, राजे, केवळ दैव बलवत्तर म्हणून हा दिवस दिसत आहे. हा निराजी पंत, भवानीची कृपा. त्या गडावर एक जीव आहे, त्याचे आशीर्वाद. चला पंत, आता एक क्षणही वाया घालवू नका. ते पाय पाहीपर्यंत आता जीवाला चैन पडायचा नाही. राजे राजगडाच्या प्रथम द्वारी आले. 4 बैरागी येताना पाहून पहारेकरी पुढे झाले. हवालदाराने विचारले, कुठं निघाला महाराज? निराजी पंत म्हणाले, बेटा, तुझं कल्याण असो. आम्ही भिक्षेसाठी गडावर जात आहोत. हवालदार म्हणाले, महाराज, पेशव्यांच्या हुकुमाखेरीज आपल्याला गडावर जाता यायचं नाही. बैराग्यांनाही मजा. माझा नाईलाज आहे, हवालदार म्हणाला. चौघे बैरागी एकमेकांकडे पाहत होते. राजांना ही काही बोलावं सुचेना. तेवढ्यात हवालदार म्हणाला, बाजूला व्हा, सेनापती येत आहेत. दोघे बैरागी बाजूला झाले. प्रतापराव, आनंदराव आणि दैलंगाराव पायी गड चढत होते. मागे रक्षक चालत होते. प्रतापराव दरवाजापाशी आले. त्यांचे लक्ष बैराग्यांकडे गेले. प्रतापराव धावले. ते पाया पडले. प्रतापरावांनी विचारले, महाराज, आपण इथं का उभे? आम्ही भिक्षेसाठी आलो होतो, पण आम्हाला मज्जाव करण्यात आला. शिवाजी राजांची आई
विपुल धर्म करते असं ऐकून आम्ही आलो होतो. महाराज, मी आपल्याला ओळखतो. आपण गडावर जाऊ शकता. गडावर आपण भेटू, प्रतापरावांनी चौकीदारांना सांगितले. आणि प्रतापराव आपल्या अनुयायांसह गड चढू लागले. मागून बैरागी जात होते. जिजाबाई देवघरात होत्या. देव्हाऱ्यात जगदंबेची मूर्ती उभी होती. जिजाबाई आपल्या पूजेच्या शिवलिंगावर बिल्वदर टाकीत होत्या. तोंडाने शिवा शिवा म्हणत होत्या. उजव्या हाताला बेलाची तबके भरून ठेवली होती. आपली हलणारी मान सावरी जिजाबाई थरथरत्या हाताने एक एक बेलपान देवावर सोडित होते. जिजाबाईंचा हा नित्याचा कार्यक्रम झाला होता. मोरोपंत देवघरात आले. ते दृश्य पाहून मोरोपंत अडकळले. अकारण मोरोपंत खाकरले. जिजाबाईंनी वळून विचारले, कोण? मोरोपंत? का आलास बाबा? माँसाहेब, दारी 4 बैरागी आलेत, आपलं दर्शन मागतात. जिजाबाईंनी परत बेल उचलला. त्या म्हणाल्या, जा बाबा, त्यांची समजूत घाल, त्यांना हवी ती भिक्षा घाल. सारं करून थकले मी. अभिषेक झाले, अनुष्ठान झाली, दानधर्म झाला, पण माझा शिवबा मला दिसत नाही. त्याशिवाय डोळे मिटत नाहीत. चांगलेपणानं पाठव त्यांना. मोरोपंत बाहेर गेले. जिजाबाई परत पूजेत गर्क झाल्या. काही वेळाने मोरोपंत पुन्हा आत आले. ते जिजाबाईंना म्हणाले, माँसाहेब, आपलं दर्शन झाल्याखेरीज बैरागी जागचे हलत नाही. त्याशिवाय काही स्वीकारायला पण तयार नाही. जिजाबाईंनी बेलपत्र सोडलं. देवाला नमस्कार केला. त्या म्हणाल्या, बैरागी सुद्धा हट्टी बनलेत ना? येते बाबा, आता कोणाचे शाप नकोत मला. जिजाबाई गुडघ्यांवर हात ठेवून उठत होते. मोरोपंत धावले. त्यांनी हाताने जिजाबाईंना सावरले. जिजाबाई म्हणाल्या, आत्ताशात तोल जातो बघ. माँसाहेब, वय झालं, उपास सोसत नाही. मग मरण का रे येत नाही? जिजाबाई एकदम म्हणाल्या. आपल्याशीच बोलल्यासारखे त्या बोलत होत्या. कुठं भटकत असेल पोर? शिवबा मोठा आहे, सारं सोशील तो, पण जीव तुटतो त्या कोवळ्या पोरासाठी. मोरोपंतांनी अश्रू टिपले. जिजाबाईंच्या ते ध्यानी आले नाही. मोरोपंत म्हणाले, माँसाहेब, बैराग्यांना भेटून थोडा वेळ पुढच्या महालात या. का रे? सारे गोळा झालेत, काहीतरी ठरवायला हवं. बरं. जिजाबाई बाहेर निघाल्या तोच पुतळाबाई धावत आल्या. म्हणाल्या, माँसाहेब बाहेर निघालात? खोळी का? बाहेर कुठे जाऊ? बाहेर बैरागी आलेत म्हणे, त्यांना भेटायला हवं. हवं तर तू पण चल. पुतळाबाईंच्या हाताचा आधार जिजाबाईंनी घेतला. दुसऱ्या बाजूला मोरोपंत चालत होते. जिजाबाई सदरेवर आल्या. जिजाबाईंच्यावर नजर जाताच राजे उभे राहिले. आईला ते पाहत होते. श्वेत वस्त्र परिधान केलेली आई, केस संपूर्ण पांढरे पडलेले, आपल्या हलणाऱ्या मानेने पाणावलेल्या डोळ्यांनी जिजाबाई सदरेवर उभ्या होत्या. त्या थकल्या भागल्या. जीवाला पाहताच राजांचे डोळे पाणावले. राजे भारावल्यासारखे पावले टाकीत जिजाबाईंच्या जवळ गेले. चौकाच्या पायऱ्या चढून सदरेवर येताच त्यांनी एकदम जिजाबाईंच्या पायावर डोके ठेवले. पुतळाबाई मोरोपंत मागे सरली. गडबडीने मागे सरण्याचा प्रयत्न करीत जिजाबाई म्हणाल्या, अरे, आजवर थोडे का अपशकुन झाले? बैरागी कधी पाया पडतो का? त्याच वेळी कानावर आवाज आला, माँसाहेब, तुम्ही आम्हास ओळखलं नाही? जिजाबाईंच्या अंगातून शेकडो झिंजिण्या उठत होत्या. आवाज परिचयाचा होता. तो ऐकण्यासाठी जीव आतुरला होता. बैरागी उठत होता. मोरोपंत, पुतळाबाई भान हरपून बैराकडे पाहत होते. जिजाबाई निरखित होत्या. राजांच्या खोमनीत बसवलेल्या तेजस्वी नेत्रांवर जिजाबाईंची नजर खेळली आणि ते डोळे झुकले. तेच भव्य कपाळ, तो ओटाकडे किंचित झुकलेला धारदार नाकाचा शेंडा. माँसाहेब उद्गारला, शिवबा. आणि दुसऱ्याच क्षणी राजांनी जिजाबाईंना मिठीत सावरले. एकच आनंद कल्लोळ उसळला. निराजीपंत धावले. पुतळाबाई आत पळत गेल्या. दारात येणाऱ्या मनोहरीशी त्यांची टक्कर झाली. काय झालं राणीसाहेब, धावलात का? पुतळाबाईंनी मनोहरीला मिठीत घेतलं. पटकन तिचा मुका घेतला. त्या लाजून म्हणाल्या, स्वारींचं येणं झालं. जिजाबाईंना राजांनी महालात आणले. त्यांना बैठकीवर बसवले. राजे म्हणाले, माँसाहेब बसावं, जरा शांत व्हा, मग खूप बोलू. डोळ्यातली अश्रू पुशी जिजाबाई म्हणाल्या, शिवबा, शंकराची उपासना करीत होते ना, अगदी त्या रूपात प्रकटलास. सारा महाल भरून गेला. दासी सर्व राण्या सारे गोळा झाले. कोणाला मर्यादा राहिली नाही. राजे उठले. जिजाबाईंची परवानगी घेऊन ते महालाबाहेर आले. दप्तरीच्या खोलीत निराजीपंतांभोवती सारे गोळा झाले होते. दारात राजांना पाहता साऱ्यांच्या माना मुद्रासाठी लावल्या. मान वर केली तेव्हा बैराग्याच्या वेशात उभे असलेले राजे रडत होते. प्रतापरावांचा अजूनही विश्वास बसत नव्हता. ते उद्गारले, महाराज, आपण?
हा मीच तो. आम्ही सांगितलं होतं ना, जेव्हा तुमचे राजे प्रकट होतील तेव्हा आम्ही तुमच्याजवळ असू. पण प्रतापराव, तुम्ही आमचे सेनापती. निदान तुम्ही तरी आम्हाला ओळखायला हवं. राजांची भरलेली नजर प्रतापराव, आनंदराव, तेलंगराव, अनाजी, बाळाजी, मोरोपंत यावरून फिरली. राजांचा कंठ परत भरून आला. समोर असलेल्या प्रतापरावांच्या खांद्यावर हात ठेवून राजे म्हणाले, तुमचे अनंत उपकार आमच्या राज्यावर आहे. आम्ही शत्रू घरी सापडलो, कैद झालो, अनेक मास लोटले, तरी राज्याची घडी एवढीही बिघडू दिली नाही. तेवढंच नव्हे तर आम्ही नसता आमचं कार्य चालू ठेवलं, हे तुमचे उपकार कधी फिटायचे नाही. मोरोपंत, अनाजी, ही ताकद तुमची असली तरी राज्य उभारणीला माझी गरज लागणार नाही. राजानं पुढे बोलवेना. त्यांनी आपले अश्रू पुसले, श्वास घेतला. साऱ्यांची अंगे राजांच्या बोलांनी रोमांचित झाली होती. अनाजी दत्त म्हणाले, महाराज, बाळराजे कुठे आहेत? राजांनी निराजीपंतांकडे पाहिले. राजांच्या मुठी वळल्या गेल्या. ते म्हणाले, नको तो प्रश्न विचारला. राजांनी डोळे मिटले. ते म्हणाले, बाळराजांचा काळ झाला. बाळराजे आम्हा सोडून गेले. राजांनी डोळे उघडले तेव्हा सारे भयभीत झाले होते. सर्वांचे डोळे दरवाजाकडे वळले होते. राजांनी गरकन वळून पाहिले. दाराशी जिजामाता उभ्या होत्या. जो प्रश्न विचारायला आल्या होत्या त्याचे उत्तर मिळाले होते. राजे उद्गारले, साहेब. जिजाबाई रडत माघारी वळल्या. तरतर पावले टाकीत त्या जात होत्या. राजांना काही सुचेना. राजे माघारी वळले. जिजाबाईंच्या पाठोपाठ राजे महालात आले. जिजाबाई बैठकीवर अंग टाकून रडत होत्या. त्यांनी टाहो फोडले. बाळराजे मला टाकून कसे गेला? कोणी परवानगी दिली? आनंदाने वेढावलेल्या महालावर दुःखाची वीज कोसळली. तो धक्का मोठा होता. एकच आकांत महालात उसळला होता. राणी वशाच्या आक्रोशाला सीमा राहिल्या नाहीत. राजे जिजाबाईंच्याकडे धावले. जिजाबाईंना उठवीत ते मोठ्याने म्हणाले, साहेब, आमचं जरा ऐका. जिजाबाईंनी राजांचा हात झिडकारला. तोंडात आपली बोट चावीत मागे सरकत जिजाबाई म्हणाले, काय ऐका राजे? नको ते ऐकलं, आणखीन काय ऐकू? थोरा मोठ्यांच्या राजकारणात हाकणात माझं पोर हरवलं. राजे, निदान त्या सईला दिलेल्या वचनाची तरी आठवण ठेवायची होती. महालात कुणाचा धरबंध राहिला नव्हता. राजे जिजाबाईंना म्हणाले, साहेब, आमची शपथ आहे, जरा देवघरात चला. देवघरात? आता कोण ना आहे तिथे. ते देवघरात जाऊ. अरे, माझ्या बाळकृष्ण गेला त्या रित्या गाभाऱ्यासमोर कशाला जाऊ मी? राजांनाही अश्रू आवरणे कठीण गेले. राजांनी जिजाबाईंचे दंड धरले. बळेच त्यांना उभे केले. हाताने सावरीत ते जिजाबाईंना घेऊन देवघरात गेले. देवघराचे दार पुढे ढकलले. राजे जिजाबाईंना म्हणाले, साहेब, जरा ऐका. त्या कठोर आवाजाने जिजाबाईंचे रडणे थांबले. त्या राजांच्याकडे पाहत होत्या. देव्हाऱ्याच्या समईच्या प्रकाशात भवानी व बेडलांनी आथरलेलं शिवलिंग दिसत होतं. राजे म्हणाले, साहेब, आम्ही तुम्हाला नंतर सांगणार होतो. नाईलाजानं आता सांगावं लागतं. तुमचे बाळराज जे सुखरूप आहे. शिवबा, ह्या जगदंबे शपथ, मार्ग धोक्याचा म्हणून त्यांना मथुरेत ठेवला आहे. पण जी बातमी आता उठली ती कायम टिकली पाहिजे. बाळराजे शत्रुमुलखातून घरी येईपर्यंत तुम्ही सुद्धा तिथं सामील झालं पाहिजे. राजे, एका साहेब, जोवर तुमचे बाळराजे तुम्हाला भेटत नाही तोवर आम्ही शपथेला बद्ध आहोत. आमच्या जीवाला स्वस्थता लाभणार नाही. बाळराजांच्या मृत्यूची बातमी आपोआप दिल्लीला जाईल. शोध थांबेल आणि बाळराजे सुरक्षित घरी येतील. शिवबा, तुझ्या असल्या राजकारणात साध्या माणसांची आतडी तुटतात रे. चला साहेब, तुम्हालाही ह्या खेळात भाग घ्यायला हवा. हे चुकूनही कोणाला कळता कामा नये. बाळराजांची सुरक्षितता त्यावर अवलंबून आहे. राजे जिजाबाईंना घेऊन देवघरातून बाहेर आले. महालात जिजाबाईंना बैठकीत बसवले आणि जिजाबाईंनी लोडावर मान टाकली. आपले डोळे पुसीत राजे उठले आणि सरळ आपल्या महालात गेले. खालच्या महालात उठणारा आक्रोश तेथेही ऐकू येत होता.